आणि आता आपल्या सोबत आहेत आपले सिनियर करस्पॉन्डंट सुधाकर काश्यप। सुधाकर, आपण बघतोय भीमसैनिक आनंदित तर झालेले आहेत। आज पूर्वसंध्या आहे महापरिनिर्वाण दिनाची। मोठ्या संख्येने भीमसैनिक शिवाजी पार्कच्या परिसरात सध्या जमलेले आहेत। काय वातावरण आहे आज तिथलं? अलका, ही गर्दी जी 3 तारखेपासून जमायला लागली होती बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती, महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवरती हे सगळे जो जनसमुदाय हा सगळ्या गेल्या 3 तारखेपासून इथे जमायला लागलाय। आणि त्यातच आज जवळजवळ लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक जमलेले असताना सकाळी एक गोड बातमी आली, ती म्हणजे ही जी इंदू मिलची जागा आहे ही डॉक्टर बाबासाहेब यांच्या स्मारकाला देण्याची जी घोषणा झाली, संसदेमध्ये जी घोषणा झाली, त्यानंतर हा सगळा जल्लोष जे हा प्रामुख्याने हा सगळा जल्लोष सुरू झालेला आहे। कोण पेढे वाटतायत, तर कोण फटाके फोडतायत, तर कोण सर्व वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळं जे आहे हा जल्लोष सगळा सुरू आहे। मी आता आहे राजगृहाच्या इथे, बाबासाहेबांचं जे घर आहे त्या परिसरामध्ये। या ठिकाणी माझ्यासोबत काही तरुण जे आहेत ते मुंबईतले तरुण आहेत, ते वेगळ्या प्रकारे ते सगळं एक आंदोलन त्यांचं जे सुरू आहे। प्रामुख्याने हे मशाल घेऊन हे सगळं फिरतात या सगळ्या परिसरामध्ये। वेगळी त्यांची सगळी आयडिया आहे, काय आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। आपल्यासोबत विजय म्हस्के आहेत, ज्यांनी 1989 साली आंदोलन केले होतं, ऐक्यासाठी आंदोलन केलं होतं। ते विजय म्हस्के आपल्या सोबत आहेत। काय त्यांची या मशालेमागची ही सगळी योजना आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। विजयजी, मला सांगा, अनेक आंदोलनं तुम्ही केलीत, ऐक्याचं आंदोलन केलं, मशाल घेऊन आज तुम्ही आणि तुमचे सगळे कार्यकर्ते फिरताय, काय याच्या मागची कल्पना आहे? याच्या मागची एकच कल्पना आहे की गेल्या 15 ते 20 वर्षापासून संघर्ष चाललाय की बाबासाहेबांचं स्मारक व्हावं। याची मागणी धरली होती पूर्ण जनतेने, सर्व नेत्यांनी, सगळ्यांनी ऐक्याच्या रेट्यानी किंवा सर्व जनतेने मिळून हे आंदोलन केलंय। ह्यात आज आम्हाला यश मिळालंय। भीमसैनिकांना, सर्व भीमसैनिकांना, महाराष्ट्र जनतेला आणि सर्व नेत्यांना याचं श्रेय म्हटलं की शेवटी केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी या दबावाला बघून, या समाजाला बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत हे सर्व बघितल्याच्या नंतर स्मारकाला जागा त्यांनी आज मंजुरी दिली 12.5 एकरची। विजयजी, मला एक सांगा की हा सगळं आज जेव्हा तुम्हाला कळालं असेल की जागा देण्याबाबतची प्रक्रिया आहे ती सगळी पूर्ण करण्यात येणार आहे आणि जागा राज्य सरकारला दिली जाणार आहे, त्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि तुम्हाला आनंद झाला का? आणि तो आनंद तुम्ही कसा व्यक्त केला चेंबूर आणि त्या परिसरामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी? आता आमच्या सर्व परिसरामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाके वाजत आहेत। एका साईडला आम्ही सुद्धा मशाली घेऊन राजगृहावरती उभे आहोत आणि इतका आनंद झाला आम्हाला की आज 50 वर्षानंतर आम्हाला यश मिळालं या स्मारकाला। याच्या अगोदरच स्मारक व्हायला पाहिजे होतं लवकरात लवकर। आणि आजची जी मशाल मोर्चा आहे हा जागृतीचा अभियान आम्ही सुरू केलं आहे, कारण या 2 वर्षात लवकरात लवकर केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने स्मारक लवकरात लवकर बनवलं पाहिजे। यासाठी आजची जी मशाल आहे ही सतत तेवत आम्ही ठेवणार आहे जोपर्यंत हे स्मारकाचं काम होत नाही आणि ही जागृती राहील जनतेची। म्हणून ही ऐक्याची मशाल आणि जागृतीची मशाल आम्ही घेऊन राजगृहावरती थांबलेलो आहे। एकूणच अलका, की ही जी मशाल आहे त्यांचं एक म्हणणं आहे की ही जागृतीची मशाल आहे, ही सतत तेवत ठेवणारी मशाल। आमच्या ह्याच्या मागच्या भावना ह्याच आहेत की सरकारने जरी जागा दिली पण ती स्मारक होण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे त्याला वेळ लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही आता सतत जागृत राहणार आहे की हा जे स्मारक आहे हे लवकरात लवकर व्हावं यासाठी। बरोबर आहे सुधाकर, आपण बघतोय की मशाली काढल्या जाते, एक प्रेरणा जी आहे, समतेचा संदेश जो आहे तो त्याबद्दलची जनजागृती केली जाते। पण यासोबतच सुधाकर, एक शेवटचा प्रश्न आहे, महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे भीमसैनिक येतात, जो जनसागर लोटतो, त्या सगळ्यांना भीमगीतांची प्रेरणा सुद्धा खूप मोठी असते। याबद्दल तिथे आलेले जे अनुयायी आहेत यामधून कोणाची प्रतिक्रिया कळू शकते? अलका, मी आता राजगृहाच्या परिसरामध्ये या ठिकाणी सगळी लोक जे आहेत ते सगळे जमत आहेत। प्रामुख्याने सगळ्यात मोठा जो कार्यक्रम असतो तो शिवाजी पार्क परिसरामध्ये असतो। मोठ्या संख्येने त्या ठिकाणी भीमसैनिक जमलेले आहेत, लाखोच्या संख्येने जमलेत असं म्हणता येईल। या परिसरात देखील ह्या सगळे जे येणारे लोक आहेत हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची उत्सुकता असते, ते बाबासाहेबांचं घर, ते घर म्हणजे हे राजगृह। हे राजगृह या ठिकाणी बाबासाहेब अनेक वर्ष राहत होते, अनेक महत्त्वाचा
पुस्तकं त्यांनी ह्या ठिकाणी लिहिली, अनेक चिंतनाच्या बैठका त्यांनी ह्या ठिकाणी झाल्या आणि राजगृह म्हणजे एक बाबासाहेबांचं एक महत्त्वाचं असं एक प्रतीक आहे बाबासाहेबांच्या अस्तित्वाचं. त्यामुळे ह्या ठिकाणी देखील जी लोक येतात परगावाहून ते ह्या परिसरात देखील येतात, राजगृह बघतात, बाबासाहेबांचं घर बघतात आणि त्यानंतर ते शिवाजी पार्कला जातात, चैत्यभूमीला जातात आणि त्या ठिकाणी अभिवादन करत असतात. अशा पद्धतीने हा सगळा जो कार्यक्रम पुढचे आणखीन काही दिवस चालणार आहे, पुढचे 2 ते 3 दिवस सगळा चालणार आहे. या ठिकाणी देखील लोक आता यायला आता सुरुवात झालेली आहे. अलका, धन्यवाद सुधाकर दिलेल्या माहितीबद्दल. आणि जसं सुधाकर सांगतायत, भीमगीतांची प्रेरणा असते, कुठे मशालीच्या माध्यमातून प्रेरणा दिली जाते आणि राजगृह जे आहे इथे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून देशभरातून भीमसैनिक जो आहे त्याची पावलं शिवाजी पार्ककडे, राजगृहाकडे वळायला लागलेली आहेत. इतरही महत्त्वाच्या ज्या घडामोडी आज दिवसभरात झालेल्या आहेत या संदर्भात त्या आपण बघणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोकमत.